नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण उबाळे। ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे, कारण याच महिन्यामध्ये खास करून जर बघितलं अण्णाभाऊ साठे असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, या वीरांचा जन्म असणारा आपला भारतसुद्धा 15 ऑगस्टला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झालेला आहे। तर आज आपण अशा एका व्यक्तिमत्वासोबत आहोत, यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। ते व्यक्तिमत्व म्हणजे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एक व्यक्तिमत्व, जे राजकारण असेल, समाजकारण असेल, साहित्य असेल, कला असेल, या विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं कार्यकर्तृत्व गाजवलेलं आहे, असे सय्यद इक्बाल पेंटर आपल्यासोबत आहेत, जे स्वतः क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी राहिलेले आहेत। आपणास माहीत असेल, क्रांतिसिंह नाना पाटील हे बीडचे खासदार राहिलेले आहेत। आज 3 ऑगस्ट म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती, त्यानिमित्त आपण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या काय काय आठवणी त्यांच्यासोबतच्या त्या आपण जाणून घेणार आहोत। सय्यद इक्बाल पेंटर, नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। मला हे जाणून घ्यायचं आहे की क्रांतिसिंह नाना पाटील आणि तुमची ओळख कशी झाली, किंवा तुम्ही त्यांच्यासोबत कशी काय भेट कशी झाली? काय झालं, 67ला लोकसभेची निवडणूक होती। कम्युनिस्ट पक्षाला कोणतरी उमेदवार पाहिजे होता, आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षात काशीनाथ जाधव, अथर्व पटाईत, ज्ञानबा कदम वगैरे हे जे माणसं होती, तर ते सगळ्याच्या मताने नाना पाटलाच्या नावाचा सूर निघाला, आणि नाना पाटील काही इथं नव्हते तेव्हा। मग ते नाना पाटलाला बोलून घेतले, इथं आले, पण ते काही उभं राहायला तयार नव्हते। पण त्याला कन्व्हिन्स वगैरे करून तयार केल्यानंतर ते मग पहिली सभा किल्ल्याच्या मैदानावर, म्हणजे त्या निवडणुकीच्या संदर्भात किल्ला मैदानावर नाना पाटलाची पहिली सभा तिथे झाली। आणि त्या सभेत नाना पाटलांनी शेतकऱ्याचं डोईजड कर्ज फिटलं म्हणा अशी घोषणा केली, आणि त्यासाठी लढायची त्यांनी तयारी केली। पुढं 2 दिवसानंतर मग ते कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांचं नॉमिनेशन भरलं। 500 रुपये भरायला सुद्धा त्याजवळ नव्हते, ते वर्गणी करून त्यानं ते 500 रुपये भरून त्यांना लोकसभेचा फॉर्म भरला। हा, माझा प्रश्न असा होता की तुमची कशी ओळख झाली त्यांच्यासोबत, नाना पाटलांसोबत तुमची ओळख कशी झाली? तर किल्ल्याच्या मैदानावर जेव्हा सभा झाली, त्या सभेत तो वटा होता, तिथं त्या वट्यावर सभा होती। त्या वट्यावर मी कार्यकर्ता म्हणून त्याच्याचेच होतो बरोबर, म्हणजे काशीनाथराव जाधव, अथर्व कदम जे कम्युनिस्ट पक्षाचे जे लीडर होते, त्यातून त्या रुस्तुम खां ह्या जबरीत त्या, आणखी ते जिलेबीवाले आरिफ अली राहतात, आणखी ज्ञानबा कदम ही जी माणसं पावडा हराळ जास्तीचे उगले होते, ते सगळे तुमचे हे दराडे, विश्वनाथराव दराडे, हे सगळे त्या कोट्यावर होते, आणि त्याच्याबरोबर मी होतो। मग तशी ओळख झाली। बरं, आता आम्हाला एक सांगा की नाना पाटील उभा राहिले, समजा नंतर निवडून सुद्धा आले, आता तसं मग निवडून आल्यानंतर त्यांनी बीडमध्ये काय काय कामकाज केलं, किंवा त्यांनी, आता तुम्ही आज खासदार वगैरे बघता, सगळं निवडणुका बघता, त्या काळात कशा निवडणुका होत्या का? असंच होतं की प्रचाराला म्हणजे गाड्याचे ताफे असे होते का, किंवा आता कसं की संध्याकाळच्याला दारू वगैरे वाटतं, तशा पद्धतीत पहिले निवडणुका कशा होत्या त्या काळात? तर ते तुम्हाला सांगतो की खरं म्हणजे नाना पाटलाजवळ रुपया बी नव्हत्या, गाडीचा प्रश्नच येत नाही, आणि एक गाडी त्या दराडेने केली होती, आणि एक गाडी त्या उगलेने केली होती। त्या 2 गाड्या ते असे ते होते। काशीनाथ जाधवजवळ एक गाडी होती। तर ते नाना पाटलाने हा जो लढा होता, त्याने एक अचूक विषय शोधला की निवडणुकी जिंकण्याच्या दृष्टीने, की शेतकरी हा कर्जबाधित झाला होता, आणि कर्जाच्या नोटिसा चालू होत्या, तो हप्तेबंद झाला होता, तो कर्ज फेडायची कुवत त्याच्याजवळ नव्हती, आणि परेशान होता हा शेतकरी।
आणि हीच नाना पाटलांनी हीच गोष्ट हेरली आणि ती हेरून हे कर्ज डोईजड कर्ज फिटलं म्हणा आणि या कर्जाला शेतकरी जबाबदार नाही, या कर्जाला सरकार जबाबदार आहे आणि म्हणून ही सरकारने जबाबदारी स्वीकारावी आणि हे कर्ज फिटलं म्हणावं आणि त्या जुन्या वह्या ज्या आहेत त्या कर्जाच्या फाडून फेका, नवीन वहीवर पुन्हा नवीन कर्ज द्या अशी त्यांची भूमिका होती आणि शेतकऱ्याच्या जिव्हारी लागली ती जी नाना पाटलाची घोषणा त्याला म्हणजे हृदयाला त्याला भिडली ती आणि परेशान होता हा शेतकरी, भयंकर परेशान होता. वस्तूला काही नोटीस आहेत त्याच्यामुळं ते शेतकरी एक ते नाना पाटलाची मागं उभं राहिला आणि हे सांगतो की मी की ते ज्या भागात थोडाफार प्रचार होता तो केजपासून जसे तेव्हा ते तुमचे होते ह्या मोहन भाऊचं तेव्हा वडिलाचं काय त्याचे नाव ते केज दासराव बोंडे तर ते केज हे तुमच्यापासून असं ते पासून ते तुमच्या ते चौसाळा मतदारसंघातून असं पाठवलं असं करून आष्टी याच भागात नाना पाटील बदल झाले. नाना पाटील त्या अंबाजोगाई गेले बी नाही, माझ्या गावाला सुद्धा गेले नाही, बीडमध्ये कुठे फिरले नाही. एक सभा त्यांची केजपासून जी सुरू झाली एक एक करता तर शेवटची सभा त्या दौला वडगावला रात्री 2 वाजता झाली. पण रात्रीसुद्धा त्यांची सभा ऐकायला लोक असे थांबून होते, ते झोपून होते की तेव्हा 2 वाजता सभा त्यांची तिथे. पण नाना पाटलाचं वैशिष्ट्य असं होतं की एक तर हा विषय ते लोकांच्या म्हणजे मनाला भेटला की गरज होती की हे त्याचे प्रश्न असे होते की शेतीमालाला भाव नाही, आमच्या मालाचा लिलाव होतो. नाना पाटील जेव्हा सभा उभा करून बोलत होते ते म्हणायचे की ज्या कुंभाराला आपल्या गाडग्याचा भाव सांगायचा अधिकार आहे, पण नाना पाटलाला एवढा त्या शेतकऱ्याला एवढा सुद्धा अधिकार नाही त्याच्या मालाचा भाव सांगायचा आणि त्याच्या मालाचा बाजारामध्ये लिलाव होतो. ते लिलाव त्याला शेतकऱ्यावर कोणी विचारित बी नाही, तर व्यापारी त्या लिलाव करतील आणि त्या देऊन टाकतील ते. आणि दुसरं त्याच्या जोडीत सांगायचे की मग शेतकऱ्याला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्याचा लिलाव होतो का, कपड्या दुकानात गेलं तर धोतर जोडीचा लिलाव होतो का, म्हणजे अशा पद्धतीने त्या उदाहरण द्यायचे. आणि असंही ते सांगत की राज्य सरकारवर जर काही कोटी रुपये कर्ज आहेत तर तुम्ही त्याचं फिटलं बनवून आपण ह्याचं आम्हाला फिटून द्या आणि आम्हाला मोकळं करा आणि ह्याला जबाबदार शेतकरी अजिबात नाही आणि तो हतबल झाला तो फेडूच शकत नाही हा त्याच्या दाव्यानेही होतं. आता बघा म्हणजे शेतकऱ्याची जी दैन आहे आजही त्या काळात बी होती आजही आहे, परंतु क्रांतिसिंह नाना पाटलाला ऐकायला रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक त्या काळामध्ये बसायचे. आज जर नेत्याची सभा आहे म्हणलं ना तर बाबा लोकाला भाड्याने गाड्या लावून लोकाला पैसे देऊन लोकाला मटणं देऊन आणावं लागतं, पण नाना पाटलासाठी रात्री 2-2 वाजता लोक ऐकायला थांबले. कारण त्यांनी सांगितलं, कारण ते नाना पाटील जे बोलायचे जे लोकाला वाटायचं ना व्हावा लोकांच्या मनातलं ते बोलायचे आणि मग ते जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं ते लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. बरं आता क्रांतिसिंह नाना पाटील खासदार झाले हां आणखी एक विषयाचा महत्त्वाचा की नाना पाटील उभाच राहिले, घोषणा केली, पण ही घोषणा कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा रुजली नाही. काशीनाथ जाधव असते अथर्ववर की हे कर आपली संस्कृती कशी आहे की कोणाचं घेतलं ती पुरवायची नाही आणि ही पुरवायची भूमिका झाली आणि उद्या ते असं काय होईल का ते मग हे सगळं त्याचे जबाब प्रश्न शेतकऱ्याकडून येईल त्याचं उत्तर काय देणार तुम्ही. मग काशीनाथ जाधव बी आणि अथर्वावर बी ते हप्तावत झाले पण त्याला सगळे अण्णाच म्हणायचे नानाला, पण आता ह्याला सांगायचं कोणी आणि ते कोणाचं ऐकणार आहेत का, त्याच्यामुळे हे गप राहिले. आणि नाना पाटलाने आत्मविश्वासाने ही भूमिका पक्की केली आणि ते माघारी घेतलीच नाही, शेवटपर्यंत त्यासाठी ते लढत राहिले. त्याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या भूमिका त्याच्यामध्ये ते मांडायचे की शेतकरी किती हतबल झाला आहे, किती थकला आहे, किती तिथे सगळ्या किर्लोस्करी ज्यांचं रेट किती आहे, त्या ज्या ज्या वस्तू शेतकऱ्याला लागत्या त्या औद्योगिक क्षेत्रामधल्या त्याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही आणि आमच्या मात्र मला दिलेला होतो. ही गोष्ट काही चांगली नाही आणि म्हणून ते लोकांना ते पटली. तर ही पुन्हा सांगतो की
हे लोकमतमध्ये हे नाना पाटलाच्या ह्या घोषणेला लोकमत होतं, पण कार्यकर्त्यात सुद्धा मत नव्हतं की असं बोलावं काय. बरोबर. आणि आले नाडून ते निवडून आल्यानंतर मग आता नाना पाटील निवडून आले बीडमधून, खासदार झाले ते बीडचे. मग बीडमध्ये आल्यावर म्हणजे त्यांनी कामकाज कसं केलं खासदार म्हणून, त्यांनी काय काय केलं बीडमध्ये? ते काय होतं की जेव्हा हे निवडणुकीला वर आले तेव्हा त्यांची एक काँग्रेसवाल्याने खूप टिंगलटावळी केली. बरोबर. त्यांच्याजवळ काहीच नव्हती, एक वळकटी होती, म्हणजे एक ते चादर फिदर दोन लंबोट आणि एक 2 लुंग्या आणि एक काठी. त्यांना त्याला त्रास होत होता, काठी आणि वळकटी एवढी त्याची संपत्ती, आणि एक कातरण पिशवी कातऱ्या पेपरचे कातऱ्या. तर ह्याने त्या प्रचार केला की हे साताऱ्याची वळकटी आणि काठी आणि परत लावा, बरोबर, हे निवडून यायचं हेच करत राहील, इकडे कशाला येईल असं होईल तसं होईल. त्याच्या विरोधात भूमिका ह्या काँग्रेसने म्हणजे त्या काळात ते मांडली. पण ते सरफेस करून लोकांनी त्याला चॉईस केलं आणि काँग्रेसने खूप विरोध केला, खूप टिंगलटावाळी केली त्यांची. तिकडून काही माणसं आणली त्यांनी, कुठून सातारा जिल्ह्यातून ते काही काही नाव मला आठवत नाही. नाना पाटलाच्या विरुद्ध हे कसं आहे काय नाही आहे पाहिजे. तर ते पण नाना पाटलाचं असं एक वैशिष्ट्य होतं की ते त्यांचं चरित्र इतकं स्वच्छ होतं आणि वक्तृत्व इतकं भारी होतं. तुम्हाला मी सांग, जेव्हा ते निवडणुकीला सभेला बोलायला उभं राहतील तेव्हा पहिला हातभर उडी मारायची आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणूनच ते आपण सभा सुरू करायची पहिलेच. आणि ते लंबूट असं म्हणजे ते प्रश्न असे ते गणित मांडायचे ते की देशावर किती कर्ज आहे, शेतकऱ्यावर किती कर्ज आहे, एका माणसाच्या वाड्याला किती कर्ज येतं, एक नाण्याचं 100 नाणं एक पोतं भरलं 1 क्विंटलचं, ते किती गाड्यामध्ये बसते, त्याचे किती लाईन लागतील, असे ते उदाहरण सांगायचे की इतकं कर्ज त्याच्यावर आहे. मग आमचे काय त्यांनी माफ फिरून द्या. बरोबर. उपस्थित केलं का आज सुद्धा मोठमोठे उद्योगपती बघा, त्यांचे कर्ज हजारो कोटीचे माफ करते. मग बरं, नाना पाटलाची भूमिका बरोबर होती, त्यांच्या काळाने बघितलं. आज सुद्धा कर्जमाफीचा विषय आहे, पण आज सरकार काय म्हणतं पैसा नाही किंवा काय नाही. मग आज काय उद्योगपतीचे माफ करायला पैसे येतात आणि शेतकऱ्याचं देताना तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला सांगतो आजचा सुद्धा लढा हे लढा व्हायचं पहिला कर्जमाफीचा नेता कन्नड क्रांतीचे नाना पाटील. बरोबर. त्यांनी ही वाट पाडली, अन्यथा नाना पाटलांनी वाट पाडली नसती तर अजूनही हे आपण नैतिकता मानत होतो. बरोबर. हा समाजवादी कर्ज बुडवणं वगैरे हे अनैतिक आहे आणि ही श्रद्धा कमी विचारची होती. समाजाचीच काय की बुडवणं काय चांगलं आहे का, हे पाप नाही. तर त्या काळामध्ये ते कर्ज बुडवलं तर ते देव कसा शिक्षा देईल त्याला ते दंड्याने मारील असे फोटो वगैरे लावले असे ते खूप प्रयत्न होते. बरोबर. तर ते पचवणं सुद्धा अवघड होतं. पण नाना पाटलाची नाना पाटील बोलायचं डोळ्यात पाणी आणायचे. बरोबर. असं पिन ड्रॉप ही सभा व्हायची. आणि दुसरं असं होतं की नाना पाटलाच्या भाषणाला सरकार भ्यायचं. बरोबर. सरकारला त्याची भीती वाटायची. निवडणूक झाली पण ते आता मी नाना पाटलाबरोबर फिरायचो 4 गावात. तर ते आता पोलीसवाले आमच्या पाठीमागच असे की कुठे नाना पाटील काय कार्यक्रम असं ते गुप्त हे कुठे कुठे जायचं काय जायचं वगैरे वगैरे माहिती घ्यायची. तर ते आम्ही निघलो की आमच्या मागं 2 पोलीस असायचे. आणि नाना पाटलाच्या सभा झाली सुरू की शॉर्ट हँड असायची. ते लगेच ते शॉर्ट हँड करून वायरलेसने मुंबईला ते काय बोलतात ते लगेच कळवायचे. म्हणजे मुद्दा ह्याचा मला सांगायला असं की नाना पाटलाच्या वक्तृत्वाची सरकारला भीती वाटायची. इंग्रज गेले, काँग्रेस सरकारला भीती वाटायची की ह्याच्या भाषणातून सरकार उतरून पडू शकते. बरोबर. अशी ती भाषणात रग होती. सगळं स्वतंत्र चळवळीत काय त्रास झाला, कशी आम्ही खडी फोडली, कसं ज्वारी जळली, कसं आमच्या मागं पोलीस होते, त्याची सगळी जमीन जप्त केली. त्यांची आई ते सुद्धा कुठेतरी का रानामध्ये झोपडं करून राहिले. एकुलती एक मुलगी होती, त्याचं लग्न सुद्धा चालतंच करून दिलं. त्याची आई मिली तर मौतीला याची पंचायत झाली. मग नाना पाटील ते काय करायचा प्रश्न. मग नाना पाटील आले तिथं तर पोलिसला वाटते का आता हे नाना मौतीला तर येईलच ना आता. तर ते आले भीते आले पोलीस त्या गावाला ते पेढा घातला होता पोलिसांनी. मग हे काय कुठे एका घरात लपतो पड्या घरात
तर तिथून मग ह्याने काय केलं की ते गवऱ्याचं पोतं असतं त्यात म्हातारी घातली गवऱ्याच्या पोत्यात आणि हे स्वतः ते तटकीवर झोपले आणि ते मग सगळं पोटफीट झाकून गेलं मसाज वाटत गेले तिथे सरळ बिरण रस्ता पिचते हे ते पोलीस स्टेशन बघत बसले आणि तिथून ते फरार झाले. माणूस जे त्यांना माणूसच धाडसी. आणि तुम्हाला सांगतो की जी.डी. बापू आणि हा तुमच्या ते नागनाथ अण्णा हे फार धाडसी माणसं होती. नागनाथ अण्णा पुढं दिल्लीला गेले तिथून ते त्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये गेलं पण त्याला कोणी मदत केली नाही. मग ते नागनाथ अण्णा म्हणजे एखादा फौजी कोणी आम्हाला हे ट्रेनिंग द्यायला ते तुमच्या वल्लभभाई पटेल ची मुलगीच त्या ऑफिसला होती त्या बिलकुल काय असेल ते ह्या काय हाकलून देत त्याला. पण तिथे 2 फौजी होते सरदारजी. पण ते बी असंच काहीतरी जरा पाहिजे होतं तर ते बाहेर निघले. मग त्या फौजीची ह्याची भेट झाली नागनाथांची आणि मग नागनाथांनी त्याला घेऊन आले कुंडलला आणि येऊन सनी मग त्यांच्याकडून ते शिक्षण घेतलं. ते एक फौजी त्या वाळव्याच्या बॅरिकमध्ये वाढला सुद्धा एक तो सरदारची. तर असं धाडशी माणसं नागनाथाने फार धाडशी माणसं होतं. मग ती रेल अडवायची ते लुटायचं पोलीसचं गाड्या त्या ह्या खजान्याचे घेऊन चालले ते गडवाळचं अडवून सनी ते सगळं नाटक करून सनी त्यांनी ते खजान्यात लुटला होता 6-7 लाखाचा नागनाथ अण्णा जी.डी. बापू लाटणे. तर अशी ती माणसं ते फार विश्वासू होती. जी.डी. बापू लाटची बायकोसुद्धा कॅप्टन होती. नागनाथ अण्णाची आई लक्ष्मीनाथ ते सुद्धा त्याच्यासोबतच असायची ते माहिती. तर असं ते होतं ते. आता बीडला आल्यावर ते कुठं राहायचे नाना पाटील? बीड जिल्ह्यात आले ते निवडून ते आल्या तर निवडून काही वेळेस ते म्हणले की नाना पाटील होऊन जाईल कशात जाईल असं जाईल तसं. पण नाना पाटलांनी जाहीर सगळे सांगितले की मी निवडून आलं तर 5 वर्ष जिल्ह्यातच राहील हे आधी होतं त्यांनी दिलं होतं आणि ते त्यांनी पाळलं नाही. मग निवडून आल्यानंतर ते काशीनाथराव जाधवच्या घरी 1 वर्षभर राहिले. तिथून मग ते आमच्या पाटोद्याला नेलं. तिथे पाटोद्याला मधुकर पाटील सरपंच होते गावचे आणि ग्रामपंचायत त्यावेळेस होती. ग्रामपंचायत खोल्या वगैरे होती थोडी ते पलंग घातली आणि त्याची सोय त्या खोलीत राहायची. मधुकर पाटलाची बहीण अजून आहे तिचं नाव अरुण आहे आणि त्या अरुणात ती सकाळी कन्याशाळा तिला ग्रामपंचायतीला खेळूनच आहे. तर ते डबा घेऊन सकाळची यायची आणि ते अण्णाला डबा द्यायचे आणि त्यांचा अण्णाचं त्या मधुकर पाटलाच्या बहिणीचं असं पत्र व्यवहार व्हायचं आणि पत्र त्यांनी द्यायचं असं ना. आणि ते अक्कूबाई त्या अरुणाला ती अक्कूबाई म्हणायची आणि ते आता ते शिकायला ऐकत येते. तर ते संध्याकाळी मग त्याचा गडी डबा घेऊन यायचं. असं ते जेवणाची सोय मधुकर पाटलाच्या घरातूनच सकाळ संध्याकाळ होती. जेव्हा कोणी बोलायला आलं बाहेर की चला तिकडे आणा फिरायला मुंबईला इकडं तिकडं तर त्याच्याबद्दल जायचे. परत पाटोद्याला किती वर्ष राहिले ते? 3 वर्ष. 3 वर्ष म्हणजे मध्ये लोकसभा असली की जायची खबर त्यावेळेस काम आणि मध्ये पुढे तुमच्याकडे इकडे तिकडे बोललं तर तिकडे जायचे आणि पुन्हा आणि नेकनूरला बी राहिले असं काही ऐकलं नाही ना. पाटोद्यालाच राहिले 3 वर्ष. मग आता ते ज्या ठिकाणी राहिले ती ग्रामपंचायत आहे आता का पाडलेली? आता ती ग्रामपंचायत आहे पण ज्या खोलीत ते राहत होते ना आता इकडे बांधकाम झाले नगरपंचायत फक्त भरून त्याला पोचारी केली दोघांनी. मग ते जिथं राहत होते तिथं पण ती आहे का वास्तू आज? ग्रामपंचायतच आहे ना पूर्ण 2-4 खोल्याची आहे ना अजून आहे. तर म्हणून मला पप्पाला सांगायचं होतं की ती जागा नाना पाटलाची घ्यायचं त्याचं स्मारक करा आणि ते स्मारक म्हणजे त्यांचे स्मृती भवन म्हणून तेच 100 ते मला आता म्हणायचं होतं. आणि नाना पाटील एवढा मोठा माणूस 42 ते 76 खर गेला नाही. एक लेकरू होतं मुलगीचं त्याचे लग्नाने चालता लग्न करून दिले. त्याचं ते नवरा बी ते भगवानराव पाटील ते आमदार झाल्यानंतर भगवानराव पाटील. तर ते जे आहे तर इतका त्याग कोण करतो ते काँग्रेसवाल्याने त्याला जेवायला सुद्धा दिलं नाही. ते काँग्रेस ऑफिसमध्ये गेले इस्लामपूरला ते मग तुम्हाला कोण सांगितलं द्यायचे काय झालं का त्या अचून घर सोडलं त्या मग ते कुठे जाणार मग. पण तिथल्या त्या हमालाने त्याला मत केली. बरोबर. आणि हमालाने मत केली काय त्या सत्याचं काळ होतं ते
काँग्रेसने त्याला मदत केलं आहे. आणि तुमच्या यशवंतराव चव्हाण यांनी ते जो लढा माघार घेतला 42ला ते गांधीजीने परत घेतली, तर हे नागराबांना G.D. बापूला नाना पाटलांनी माघार घेतली, त्यांनी भूमिगत राहून काम केलं ते. बरोबर. हां, आणि खूप त्रास सहन केला त्यांनी. ते रात्रभर कुठतरी ते पावसात ह्याच्यात कुठेतरी असं सगळं कार्यक्रम. आता आपल्या बीड तुमचं हे बघा, दर्शकांना पत्र दाखवतो मी. हे जे पत्र आहे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी हे पत्र यांना स्वतःला पाठवलेलं हे पत्र आहे. यात काय म्हणलेलं आहे, हे पत्र कशाच संदर्भात आहे आणि नाना पाटलांचं हस्ताक्षर आहे स्वतःचं. एकदम सुंदर हस्ताक्षर आहे बघा, कारण ते स्वतः व्यवसायाने तलाठी होते, सुरुवातीला तलाठी होते. तर काय लिहिलेलं आहे ह्या पत्रामध्ये? त्याच्यामध्ये त्याने आपलं कसं खुशाली सगळ्यांना नमस्कार. ते ग्रामपंचायतचे काही कर्मचारी त्यांचे सेवेत होते, त्यांनाही नमस्कार सांगायचे. आणि मग आता हे यावेळेचं सेशन अमुक इतके दिवस चालणार आहे ते सांगायचं. आणि एका ह्याच्यामध्ये ह्याने ते अंबाजोगाई मेडिकल कॉलेजसाठी अमुक तारीख पडलेली आहे आणि त्या दिवशी ते प्रश्न मी मांडणार आहे असं इथं एक. आणि रेल्वेच्या बाबतीत ते 2 प्रश्न त्यांनी मांडले बघा. म्हणजे बीडच्या रेल्वे अजूनही आलेली नाही, 2025 चालू. 1967 साली क्रांतिसिंह नाना पाटलांनी बीडला रेल्वे यावी यासाठी आवाज उठवला होता. हे पत्र आहे त्यांचं उपलब्ध. तसेच आज अंबाजोगाईचं जे मेडिकल कॉलेज आहे ना, महाराष्ट्रात नावाजलेलं कॉलेज आहे, ह्या कॉलेजची स्थापना करण्यामागं कोणत्या वीराचा हात आहे? त्यांचं नाव आहे क्रांतिसिंह नाना पाटील. त्याचं सुद्धा ह्यात उल्लेख आहे की तो प्रश्न मी विचारलाय लोकसभेत, त्याचा मला वेळ मिळणार आहे या पद्धतीचं पत्र. हे त्यांचे कार्यकर्ते पंचायत समितीचे सदस्य राहिलेले 10 वर्ष आणि त्यांनी भरपूर असं लिखाण केलंय. तुम्ही सरपंच पाटोद्याचे ना, पाटोद्याचे सरपंच सुद्धा यांच्याकडे भरपूर अशा आठवणीत यांनी स्वतः हे कर्ज फिटलं म्हणा नावाचा ग्रंथ लिहिलाय. तसेच त्या काळातली जी चळवळ होती शेतकऱ्याच्या संदर्भातली, नाना पाटलाच्या संदर्भात, त्या लढ्यातले जे साथीदार आहेत त्यांच्यावर एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं काय नाव आहे? हे त्याचं नाव असं आहे की हे कर्ज फिटलं म्हणा क्रांतिसिंह नाना पाटील असं नाव. आणि दुसरं ग्रंथ दुसरं असं आहे की बीड कर्जमाफीचे लढ्यातील योद्धे बीड जिल्हा असं. कर्जमाफीच्या लढ्यातील योद्धे हे 2 म्हणजे नाना पाटील म्हणजे फक्त आणि मराठी भाषेमध्ये संसद गाजवणारे संसदपटू असे क्रांतिसिंह नाना पाटलाच्या आठवणी आहेत. मुंबई संयुक्त महाराष्ट्र लढ्यात ते रस्त्यावर होते आणि बरोबर होतो. आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्रावर तो अण्णाभाऊची आमची भेट त्याच्या ह्याला तुमच्या चिरागनगरला आम्ही जी भेटली. म्हणजे अण्णाभाऊ साठेंची सुद्धा तुमच्या सोबत त्याच्याबरोबर सुद्धा काही सहवास आम्हाला झाला. अण्णाभाऊ साठे कसे होते? अण्णाभाऊ साठे काळ असं नाकेला माणूस होता, पण त्याची ती देखणी भारी होती. आवाज नव्हता त्याला. आणि अमर शेख हा आवाज भारी होता. अण्णाभाऊ बारीक होता असं होतं. प्रकटचे पण हे अमर शेख हा उच्चपुरा होता. हे मोठं थोर आणि दहिलेश्वर आता आवाज फार बोलत होता. मग दिल्ली त्याने गाजवले. त्या तुम्हाला मी हे दाव्याने सांगतो की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जे झालं ना, ते केवळ ह्या शाहिराने सगळा महाराष्ट्र जागा केला. बरोबर. हे अमर शेख असतील, ते अनुभव असतील, उत्तमराव पाटील म्हणून एक शाहीर होते. बरोबर. आत्माराम पाटील आणि आणखी शाहीर ते साबळे. हे यांनी हे काय करते गावगाव जाऊन ते त्यांनी आणि हे करमणुकीचं साधन म्हणजे त्याची तो ताफा होता. ते हार्मोनियम फिरणे, ते शाहिरी गाणं फिरणे. आता लोकांची शाहिरी लोक त्यांचे ते बोलत गात होते रस्त्याने. बरोबर. अमर शेखची जी गाणी आहे ना, जे अण्णाभाऊ साठेने लिहिलेले, नारायण सुर्वेने लिहिलेले, हे ते सभामध्ये जे गात होते ते पोरं जे आहेत करून त्याची ते चाली फिरी त्यांनी ते गात होते. किती दिवस जातो. संयुक्त महाराष्ट्राची गोष्ट आहे. वादोद्याला अमर शेखचे 2 कार्यक्रम झाले. नाना पाटलाच्या प्रचार झाले ते. आणि अण्णाभाऊ साठेचे कड्याला एक आणि उमापूरला एक आणि अंबळनेरला एक. तर अंबळनेरच्या सभेची व्यवस्था माझ्याकडेच होती सगळी.
आणि ते तिथं मुक्काम कुठले आपले हे भगवानराव लोमटेला. लोमटेने भगवानराव हे मला विस्मरित होते ते त्यांच्या घरी ठेवायची सोय केली त्यांनी. बरं, मला हे सांगा आता क्रांतिसिंह नाना पाटील आपल्या बीडमध्ये म्हणजे तुम्ही 5 वर्ष त्यांच्या सोबत बीडमध्ये राहिला, 4 वर्ष राहिला, 4 वर्ष. तर नाना पाटील जेवण काय करायचे? त्यांचं जेवण म्हणजे शुद्ध ज्वारीची भात पीठ खात नव्हती ती. एक शेंगदाणे चटणी, ताक, दही, दूध आणि भाजीपाला. मांसाहार ते माळकरी होती ती. मांसाहार ते करीत नव्हती आणि पंढरपूरची वारी बी ती करायची. हां, तर ते मांसाहार करीत होते. तांदूळ गहू काढते, ज्वारीची भाकर, दूध, दही, ताक त्यांना आवडायचं आणि शेंगदाणे त्यांना ते आवडत. बघा, नाना पाटील हे म्हणजे वारकरी संप्रदाय, ते जन्मताच माळकरी होते आणि त्यांचं जेवण म्हणजे ज्वारीची भाकर, शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणे आणि ताक, दही आणि दूध यापैकी जे असेल किंवा मग भाजीपाल्याचं, अशा पद्धतीने त्यांचं जेवण होतं. आणि ते काय कसे दिसायचे ते नाना पाटील? कसे म्हणजे त्याचं शरीर भारतच होतं, उंच फार नव्हती, पण ते पहिलवान करीत होते ते. शरीर ते बलदंड होतं, पण ते पळापळीमध्ये त्याचे गुडघे गेले होते. बरोबर. त्याच्यामुळे प्रकट चलायला त्रास व्हायचा, म्हणजे काठी घेऊन चालायचे. बरोबर. आणि पण तुम्हाला सांगतो की कुठली सभा असली की ते लोक डोळ्यात पाणी आणायचे. तेव्हा ते चळवळीतल्या काही गोष्टी सांगत ना, तर ते लोक डोळ्यात पाणी आणायचे असं. आणि तो दुसरं सांगायचे की पोलीस त्याचा पिछा पोलिसने सोडला नाही. हां, ते बाहेर निघले त्याची मग पोलीस. जिथं सभा असेल ते 2 पोलीस. ते काय बोलते ते सगळं लिहायचे, डायरेक्ट गव्हर्नमेंटला रिपोर्ट. म्हणजे काँग्रेस सरकार सुद्धा त्यांना भेट होतं. बरोबर. त्याच्या भाषणाला. बरोबर. खूप मोठं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं. कपडे काय 2 त्यांचं नेहरू शर्ट, 2 ते लुंग्या, 2 लंगोट, 1 पिशवी कातरणाची आणि 2 घोगड्या, इतकी त्यांची संपत्ती. नाना पाटील सरकार निस्वार्थ माणूस, शेतकऱ्याचा कैवारी असं दुसरं कोणी झालं नाही. 2दा खासदार आल्याबद्दल गमना नव्हता. बरं, मला सांगा, आजकाल सरपंच, जिल्हा परिषद सदस्य जरी झालं तर कोट्यावधीची इस्टेट जमा करतात लोक. मग नाना पाटलांनी असं काही म्हणजे संस्था? तुम्हाला सांगतो की काय नाही, ते नाना पाटलाला ते शहर आमंत्रण होतं. सरकारने 2दा त्याला परवानगी दिली, मग ते दिली नंतर. तर तिथून त्याला बऱ्याच लोकांनी प्रेझेंट दिलं होतं. तिकडून ते आल्यावर ते केलं, ते त्याला ते सगळं वाटून टाकलं. बरं, आता प्रश्न असा आहे एक की नाना पाटील आपल्या बीडचे खासदार राहिले, अंबाजोगाईचं मेडिकल कॉलेज, बीडच्या रेल्वेचा प्रश्न, शेतकऱ्याचं कर्जमाफीचा प्रश्न असतील किंवा वेगवेगळे असे शेतकऱ्याचे गरिबाचे प्रश्न त्यांनी मांडले. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नाना पाटलाचं स्मारक आहे किंवा व्हायला पाहिजे किंवा ह्याच्या संदर्भात त्यांची स्मृती जपण्यासाठी काय केलं पाहिजे आताच्या पिढीने? आम्ही 2009ला आम्ही इथंच ह्या मंगल कार्यालयात अण्णाभाऊची संयुक्त जयंती साजरी केली. त्या साजरीमध्ये कोण पानसरे आरती करते, मग हे तराडेबाई, हे तुके, ते सगळे जमतात. त्याच आपले ते सावंत, ते सर्व केला. त्यांचा आम्ही ते पुरस्कार देऊन सत्कार केला. तुमच्या तो 2-4-5 लोकांची नावं मला आठवत नाही, ते केलं. आणि त्या सभेतच मी ते आमच्याकडे नाना पाटील प्रतिष्ठान नावाचे प्रतिष्ठान आहे, या प्रतिष्ठानाचे सेक्रेटरी आहे. तर या माध्यमातूनच ते कार्यक्रम घेतला होता. तर त्याच्यात पुरस्कारही दिले आणि त्याच्यात मग मी मागणी केली की नगर खासदार होते, एवढं मोठं काम, कोटी कर्ज माफ केलं ना. साधारण ते नाना पाटील जन्मले नसते, आले नसते, खासदार झाले नसते तर अजून ते पण कर्ज पुण्य हे त्याच्या लढ्यामुळंच हे माफी झाली. आणि देशातल्या दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत जी शेतकऱ्याचं कर्जमाफ ते केवळ आणि केवळ नाना पाटील. आणि पाटोदा गावात जर उठाव झाला नसतो, कारण नाना पिशा भूमिकाला सर्वसामान्य संमतीत पडत नव्हती ना. मग तर काय झालं तुम्हाला आणखी त्यात खुश सांगतो की काय झालं की त्याने सरकारने काय केलं की नाना पाटील ते पाटोद्याच्या भागातच त्याला भरघोस मत झालं, खरीच मत झालं. 200 मत त्या काँग्रेसला भेटले.
तर मग आता ते सरकारने गाव धरा पाडलं हे माजलगाव आणि तुमच्या ते अंबाजोगाई डिप्युशन होते 20,000 मतांनी मागं होते नानापाटील पुढं होते ते आणि जेव्हा इकडे केजच्यापासून सुरू झालं तर कमी 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 होतं आज मग इकडे ते 1788 मतांची कधी. आता मला सांगा, आपल्या क्रांतिसिंह नाना पाटलाची स्मारक व्हावं यासाठी काय केलं पाहिजे किंवा कुठं केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? नाही बीडचे आता ते तर पाडून द्यायला व्हायलाच पाहिजे कारण ते 3 वर्ष ते राहिले जागा बी आहे ते ग्रामपंचायत रिकामी आणि ते तिथं राहिलेले आहेत, विशेष म्हणजे राहिले 3 वर्ष जागा आहे रिकामी पडलेली आहे काही ते समजा जिथं राहिले ते आज आहे ना ती जागा ग्रामपंचायतचे ते हॉल आहे 2-3 खोली आहेत बांधकाम आहे सगळं आता कोणी तिकडून पाडून काहीतरी केले ते पण त्याच्या शेजारी नगरपंचायत झाली त्याची इमारत झाली आहे हे ग्रामपंचायत रिकामी जागा पडली ऑलरेडी पडलेली आहे आणि चांगली जागा आहे ते व्यवस्थिशीर म्हणजे स्मारक म्हणजे स्वतः सैनिकाला म्हणा की कार्यकर्त्याला म्हणा एखादं वाचनालय त्याच्या म्हणजे त्या विचाराचा एखादं ते अशीच भूमिका होती तिथं आम्ही अशीच मांडली आणि या भूषणने काय केलं की ते म्हणजे आपण त्या जिथं म्हणजे हे आहे तर त्यालाच आपण नाव देऊन टाकू हे काय म्हणते चावडी त्याला काय ते समाज मंदिर काय म्हणते म्हणून ते आम्हाला तसलं नाही पाहिजे ते असं नाही पाहिजे मला स्वतःच पाहिजे तिथं ते बौद्धिक विकास पाहिजे आणि तिथं वाचन काय मला शब्द सुचतच नाही लवकर आता काय मला बेंबरीत दिसेल की तिथं जे आहे तर त्या विचाराचं काही ते तर प्रबोधन व्हावं आणि वाचायलाही असावं आणि थोडी थांबायची जागा असावी एखादी छोटी मोठी कार्यक्रम त्यामध्ये हॉलमध्ये घेता यावा असं एखादी मीटिंग घेता यावी अशा स्वरूपाचं ते पाहिजे ते आम्हाला ते पुतळा बी नको आहे ते पुतळा आपण आतल्या बांधून टाकू हां ते पुतळा बांधून काय करायचं त्याचा काय उपयोग नाही पुतळ्याचा तर ते त्याने ते मला हे करत ते करत त्या जागाच दिली आता मी या लोकांनी बी ह्या नामदेव भिंदर इंटर घेतलेले जास्त जे जगन्नाथ आवटे आणि ते सानप ते मास्तरचा भगवान द्यायला ते उत्तम आम्ही 2-3 त्या नगरपंचायतने अर्धवी सगळे दिलेत माझे त्या काळात पाटलाचे आम्ही प्रतिष्ठान त्याच्या नावाने प्रतिष्ठान केलेले आहे आणि त्याच्या नावाने पैसे बी मिळाले असते त्या तुमच्या दराडी बाईने म्हणजे मी 5 लाख रुपये ह्या सगळेच हां तो पे म्हणला की मी जमा करून देतो पैसे नाना पाटलाच्या नावाने पैसे द्यायला काही अडचण नव्हती आणि योग्य माणसाला ते तिथं असं ते पाठवून द्यायला बी व्हायला पाहिजे बीडला बी व्हायला पाहिजे. म्हणजे दुर्दैव पहा आपल्या महाराष्ट्राचं बीड जिल्ह्याचं ज्यांनी इंग्रज सरकारला हकलून दिलं सातारा सांगली आज 2 जिल्हे त्या काळात फक्त सातारा नाव होतं एक ते क्रांतिसिंह ज्यांनी इंग्रजांना हकलून देऊन स्वतःचं प्रतिसरकार निर्माण केलं ते क्रांतिसिंह नाना पाटील आपले खासदार राहिले बीडचे आणि ते बीडचे खासदार निवडून येऊन पाटोद्याच्या ग्रामपंचायतमध्ये 4 वर्ष राहिले बीडमध्ये जाधवच ना जाधवच्या घरी 1 वर्ष राहिले काशीनाथराव जाधवच्या घरी जालना रोडला 1 वर्ष राहिले म्हणजे बीडला त्यांची स्मृती आहे बीडला त्यांचं स्मारक व्हायला पाहिजे असं पेंटरजींचं म्हणणं आहे आणि ग्रामपंचायत जी आहे ते स्वतः जिथं राहायचे आजही ती जिथं ते राहिले त्यांची बिल्डिंग आजही आहे परंतु आज पडझड झाली कोणी तिथं मुतारी केली मुतारी म्हणजे अवस्था बघा आपण इतिहास दरिद्री किती आहोत त्यांच्या स्मृती आपण काही जपल्या नाही यांचं असं म्हणणं आहे की आपण काय करायला पाहिजे आता स्मारक कसं व्हायला पाहिजे नुसता पुतळा वगैरे नको तर आज पुतळा छोटासा करा तुम्ही पण त्याबरोबर त्यांचं जे साहित्य त्यांच्या स्वातंत्र्याची लढाई प्रत्येक सरकारचं कार्य अगदी म्हणजे त्या तुफान सेना नावाची सेना होती जी.डी. बापूला नागनाथांना ह्यांचे कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते त्यांचे होते त्यांचा थोडासा इतिहास तिथं असावा अशा स्वरूपाची म्हणजे बघा त्यांनी कसं असावं स्मारक आदर्श स्मारक कसं तर एक त्यांनी त्यांच्या संदर्भात काय ग्रंथ असतील ते असावेत किंवा त्यांनी कसं लढा दिला त्यांच्या प्रतिसरकारची स्थापनेमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे त्यांची तुफान सेना त्यांचे सेनानी त्यांचे योद्धे कोण होते त्यांचं काय कार्य केलं या सगळ्यांची नव्या महाराष्ट्राला भविष्यातल्या पिढ्यांना माहिती व्हावी त्यांची प्रेरणा मिळावी आणि ते कसे नेतृत्व होते निस्पृह होता 2 वेळेस खासदार राहिलेला माणूस
जर फक्त काय दोन रुपया नाही जो. लुंग्या आणि फक्त नेहरू शर्ट आणि 2 लंगोट एवढीच जर त्यांची संपत्ती आहे, अशी निस्पृह म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं निस्पृह म्हणजे साधू संत, खरा साधू होता तो. याला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावा असं देशाच्या सरकारला आम्ही वाजपेयीला पत्र लिहिलं आहे. त्याच्यानंतर मनोहर देशमुख मनोहर पंत मुंबईचा मुख्यमंत्री होता, त्याला पत्र सगळे माझं कागद आहेत सगळ्याकडे दिले. पण ते काय कोणा भिकार भाजण्याला काय करते, एवढा मोठा माणूस, एवढा त्याग, एवढं काम कोणाचं आहे आणि काय त्याला भारतरत्न पुस्तक याची काय करगतपीची भरती घ्यायला काय होते मला सांगा. आणि काही गैर काही नाही ना. बरोबर आहे. म्हणजे पहा बाबांचा उद्वेग आहे हा पेंटर साहेबाचा की क्रांतिसिंह नाना पाटलांनी एवढं प्रचंड आकाशात एवढं कार्य केलं. अरे बाबा ते म्हणतात की उभ्याने जवारी, ते म्हणे उभ्याने जवारी 2-2 पायली जाळायचे, खडी फोडायची, ही शिक्षा होती. उभ्याने जवारी जाळायची जेलमध्ये. ते काय सुखात होतं का ते? इंग्रज घालवला ते हैदराबाद मुक्तीमध्ये ते चुकून त्याने हैदराबादपर्यंत गाठलं होतं आणि पुन्हा हे उत्सुकीत घालवलं, गोवा मुक्त केलं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्याचं मोठं योगदान आहे ना. अमर शेख ह्याच्या अण्णाभाऊसाठी येते आणि ते रस्त्यावर होते. आम्ही चाललो होतो, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले 60ला. त्याने ह्यांना पाहून गाडी उभी केली. ते म्हणजे अण्णा बसा गाडी, तुम्हाला कुठं नेऊन सोडतो मी. ते म्हणजे गाडीत नाही बसा. बघा म्हणजे आज खऱ्या अर्थाने कशी गंमत झाली. बाबा बोलले की कोणत्या बी भिकार भाजण्याला भारतरत्न पुरस्कार दिला जातो, पैशावर क्रिकेट खेळणाऱ्याला दिला जातो, पैसे घेऊन गाणे म्हणणाऱ्याला क्रिकेट भारतरत्न दिला जातो. आमचे क्रांती माणसं चांगले असतील असं आपलं म्हणणं नाही, म्हणजे एवढा मोठा पण दिला जातो ह्यांना दुर्लक्ष करणं हे चूक आहे. म्हणजे त्यांच्या मानाने क्रांतिसिंहांचं काम कमी नाही ना, त्यांना का नाही दिला जा? अहो आज कुणालाही दिला जातो कायदा बदलून, पण नाना पाटील असतील, अमर शेख असतील किंवा आपले अण्णाभाऊ साठे असतील, तुम्ही का नाही देत? ह्याचं एवढं आकाश एवढं काम कार्य करणाऱ्या व्यक्तींना सरकार यांनी म्हणले की अटल बिहारींना पत्र लिहिलं, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मुख्यमंत्री होते, त्यांना पत्र लिहिलं, अनेकांना यांनी पत्र लिहिले, पण कोण दखल घेणार आहे इथं? एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिलं यांनी. पण हे आता सत्तेच्या मदमस्तामध्ये इतके लोळणारी माणसं आहेत. हे एका क्रांतिसिंहाच्या सारख्या फकीराच्या एका छोट्या कार्यकर्त्याची कोण दखल घेणार असंच म्हणावं लागेल. खरोखर क्रांतिसिंह नाना पाटलाचं काय योगदान आहे महाराष्ट्रासाठी? अहो भारत स्वतंत्र करून दाखवला आपल्या भागामध्ये. स्वातंत्र्याच्या आधीच स्वातंत्र्य 42लाच करून टाकला, संयुक्त महाराष्ट्र करून दाखवला, योगदान आहे त्यांचं. गोवा मुक्ती संग्राम आणि आपल्या मराठवाड्यामध्ये हैदराबाद निजाम मुक्ती करण्यासाठी त्यांनी लढा दिला. शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी त्यांनी करून दिली. अंबाजोगाईचं कर्जमाफीची वाट तरीच पाहिजे. कर्जमाफीची जी वाट आहे ना शेतकऱ्यांना, त्यांनी ती वाट हे चालले ना, हे जे नाना पाटलाचं नाव घेत हरामखोर. हे जे आता चालले ना कर्जमाफी असताना कोणी चुकून नाना पाटलाचं नाव नाही घेतलं की हे नाना पाटलाचं ते मुख्य माणूस आहे नाना पाटील या कर्जमाफीच्या लढ्यातला. बरोबर, त्याचं योगदान आहे. त्याचा फोटो घेऊनच तुम्ही लढायला सुरुवात केली पाहिजे. बरोबर. म्हणजे पहा एवढं त्यांचं कार्य योगदान आहे, त्यांना का नाही देत तुम्ही भारतरत्न? भारताचे रत्न आहेत ना पाटलांचे जुने सहकारी आहेत. तुमचं वय किती आता? 92 आहे. 92 वर्षाचे हे ते जरी वयाने वयस्कर असले तरी तरुण आहेत. आज त्यांचं म्हणणं आहे भारत सरकारला आणि सगळ्यांना की बाबांनो, या सिंहाला तुम्ही खरा सिंह भारताचा रत्न म्हणून पुरस्कार द्या, तीच त्यांना आदरांजली असेल. एवढंच या ठिकाणी आज माझ्या निवासस्थानी बाबा आले. खरोखर माझं भाग्य की ते आले. आज क्रांतिसिंह नाना पाटलाच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आणि नाना पाटील कोण आहेत नक्की समजून घ्या. बाबांकडे भरपूर माहिती आहे. आजच्या तरुणाला काय सांगा वाटलं तुम्हाला? काय तरुण बैमान आहे सगळा, शेतकरी बैमान. इमान कोणात राहिलंच नाही. नाना पाटला तुला माहीतच नाही नाना पाटील कोणाची. तरुण आला ना आजच्याला माहिती. हा ते दासराव गुंडाचं ते छोकरात मोहन गुण, त्याच्या बापाचा वारसा त्याने आजच्याला मला त्याचं कौतुक करायचं होतं. बरोबर, ही मोठी गोष्ट आहे. बरोबर. आमचे पोरं आमच्या बरोबर नाही तर कशी पुढे चुक जाईल? आता आमचं काय चुकतं, कोणाचं काय संशोधन व्हायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, ही अशी बऱ्याच वेळची मुलाखत बाबांशी चर्चा केली. क्रांतिसिंह नाना पाटलाला नक्की समजून घ्या, पुस्तक वाचा त्यांचे विचार काय होते.
किती निस्पृह राहता येतं आणि या हजारो लाखो कोटी समाजाचं कल्याण करता येतं हे बीडच्या खासदारांनी क्रांतीच्या नाना पाटलांनी दाखवून दिलं. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त सगळ्याला शुभेच्छा, त्यांना अभिवादन. बाबा तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं दर्शन झालं, तुमचं घर बी सापडलं आणि ते खरं म्हणजे हे तुम्हाला तुमची किती तडप आहे हे सुद्धा लक्षात आलं माझ्या. असे माणसं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही ना, त्याला कुठे वेळ ऐकायला येते काय ते पळवून काय का तुम्हाला जमाना झालं काय, हां आता दुसरा जमाना सुरू झाला आहे. हां असं पोरं आमचे पोरं तुम्हाला जमाना झालं काय सर, आता जमाना बदल काय सर. म्हाताऱ्या माणसाचं काही राहिलं नाही जमाना बदल. असो बाबा, खूप खूप धन्यवाद.